परेड एक साथ राष्ट्रगीत के साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। स्वातंत्र्य दिन चिरायू हो। स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन आपल्यासमोर सादर होत आहे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। खेळ जीव खेळी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला। राखी तू महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र। मी आपला तिरंगा ध्वज फडकवेल। स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन। प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन। यानंतर आपल्याला सभापती अविनाश मार्डीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती कोमल विनोद गोहर यांचा सन्मान करावा। कोमल की त्यांनी गणेश संजय चावरे यांचा सत्कार करावा। गणेश संजय चावरे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान। इंदू सुरेश चव्हाण झोन क्रमांक 3 च्या कर्मचारी इंदू सुरेश चव्हाण। स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर साहेब त्यांचा सन्मान करतील। उमा समुद्रे। यानंतर श्री नरेंद्र डुलगज झोन क्रमांक 4 चे कर्मचारी यांचा सन्मान।
माननीय सभागृह नेता अविनाश भाऊ चेतन भाऊ गावंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर गीता बागडे यांचा सत्कार माननीय महेश देशमुख साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गीता बागडे. या ठिकाणी गुणवंत कामगारांचा सत्कार संपन्न झालेला आहे. सर्व गुणवंत कामगारांचे अभिनंदन. यानंतर स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कार्यक्रम वर उपस्थित आदरणीय मान्यवर लोकप्रतिनिधी, महापालिकेचे आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या अमरावती शहरातील माता भगिनीनो, बंधूंनो आणि युवा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेने स्मरण करण्याचा. महात्मा गांधी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि असंख्य स्वातंत्र्यवीरांनी दिलेल्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने श्वास घेत आहोत. त्यांच्या बलिदानाला अभिवादन करून आज आपण एक संकल्प केला पाहिजे. देश मजबूत करायचा असेल तर आपले शहर मजबूत झाले पाहिजे, आणि शहर मजबूत करायचे असेल तर नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मित्रांनो, अमरावती महानगरपालिका आज आपल्या 43व्या वर्धापन दिनाचा प्रवास पूर्ण करून नव्या दिशेने वाटचाल करत आहे. या 43 वर्षाच्या प्रवासात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि लाखो नागरिकांनी अमरावतीच्या विकासासाठी योगदान दिले आहे. आज या विकासाचा वेग आणखी वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नागरिकांच्या जीवनाशी सर्वाधिक जवळचा विषय म्हणजे पाणी आणि स्वच्छता. अमरावतीच्या भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी पुरवठ्याच्या जाळे मजबूत करण्याचे काम सुरू आहे. अमृत 2 अंतर्गत सुमारे 985 कोटी 49 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. उद्धर्व अप्पर वर्धा धरणातून भविष्यातील अमरावतीची तहान भागविण्याची दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आले आहे. त्याचबरोबर स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती या संकल्पनेतून घरोघरी कचरा संकलन, घनकचरा व्यवस्थापन, MRF प्रकल्प आणि भुयारी गटार योजनेसारखी कामे पुढे जात आहेत. सुकडी डेपोवरील कचऱ्यांचे डोंगर ही एक काळची मोठी समस्या होती. मात्र बायोमायनिंग आणि आधुनिक घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या समस्येवर मार्ग काढण्याचे काम झाले आहे. हीच अमरावतीच्या बदलाची दिशा आहे. मित्रांनो, शिक्षण हे शहरांच्या भविष्याची खरी गुंतवणूक आहे. महापालिकेच्या 63 शाळांमधील 11,000हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्ड, संगणक प्रयोगशाला आणि आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या शहरातील अभ्यासिका आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून हजारो तरुणींना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाची संधी मिळत आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गरीब, मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबातील मुलाला मी मोठे स्वप्न पाहू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो हा आत्मविश्वास देणे हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेचे खरे यश आहे. आरोग्याच्या क्षेत्रातील 13 नागरी आरोग्य केंद्र आणि 12 आयुष्मान आरोग्य मंदिरे नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना घरकुल मिळावे, विधवा व एकल महिलांना रोजगारांची संधी मिळावी, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळावा यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न आहे. विकासाचा अर्थ केवळ मोठे रस्ते किंवा मोठ्या इमारती नाहीत. विकासाचा खरा अर्थ म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल.
आज अमरावती डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनेही वेगाने पुढे जात आहे. माय अमरावती ॲप, ऑनलाईन सेवा, ई टॅक्स, ऑनलाईन व्हिजिटर पास, सॅटेलाईट मॅपिंग यासारख्या सुविधांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर कमी होत आहे. पारदर्शक प्रशासन, गतिमान सेवा आणि नागरिक केंद्री कारभार हीच भविष्यातील महापालिकेची ओळख असली पाहिजे. शहरांच्या पायाभूत सुविधांमध्ये सिमेंट रस्ते, चौकांचे सौंदर्यीकरण, छत्री तलाव आणि वडाली तलावाचे नूतनीकरण, ऐतिहासिक परकोटाचे जतन आणि शिवटेकडीवरील भव्य शिवसृष्टी अशा विविध प्रकल्पामधून अमरावतीला नवी ओळख देण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात फिशनरी हब, PM ई-बस आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसारख्या प्रकल्पामुळे अमरावतीच्या विकासाला आणखी नवी दिशा मिळणार. मात्र मित्रांनो, विकासाची ही गती केवळ महापालिकेची जबाबदारी नाही. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन काम केले तरच अमरावती खऱ्या अर्थाने बदलू शकते. म्हणूनच आज या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी मी अमरावतीकरांना एक आवाहन करतो. माझे शहर, माझी जबाबदारी ही भावना प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकणार नाही, पाण्याची नासाडी करणार नाही, शहराच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नाही, झाडे लावून आणि त्याचे संगोपन करू आणि अमरावतीला स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करू. स्वातंत्र्य दिन व अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या आनंदाच्या पर्वानिमित्त अमरावतीकर नागरिकांना एक महत्त्वपूर्ण दिलासा देताना मला विशेष आनंद होत आहे. मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील शास्तीमध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत शास्तीमध्ये 100% सवलत, 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत 75% सवलत, 16 ते 30 सप्टेंबरपर्यंत 50% सवलत, तर 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत 25% सवलत देण्यात येत आहे. माझ्या अमरावतीकरांना मी आवाहन करतो की ही संधी गमावू नका. मालमत्ता कराच्या एकमुष्ट भरणा करून शास्तीमधील या विशेष सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. आपण भरलेला प्रत्येक रुपया हा केवळ कर नसून अमरावतीच्या विकासासाठी आपली भागीदारी आहे. कारण महानगरपालिका शहराचा विकास करू शकते, पण शहराची संस्कृती नागरिक घडवतात. आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रवास पुढे नेत असताना आपल्या अमरावतीसाठी एक नवा संकल्प करूया. पाणी सुरक्षित ठेवूया, अमरावती स्वच्छ ठेवूया, आपले पर्यावरण जपूया, आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊया आणि आपल्या शहराला आधुनिक, सक्षम आणि विकसित बनवूया. माझ्या अमरावतीकरांनो, आपण सर्वांनी मिळून उभे केलेले हे शहर केवळ रस्ते, इमारती आणि चौकाचे शहर नाही, हे आहे आपल्या स्वप्नाचे शहर, आपल्या कष्टाचे शहर, आपल्या अभिमानाचे शहर.